कलकत्ता कालिका मंदिर, हेच ते मंदिर. आणि ह्या मंदिराच्या बाहेर बाहेरची दुकानं. आणि हे आमचे काका काकू. कलकत्ता कालिका माता मंदिर, मस्त दर्शन झालंय. जय कालिका माता, जय काली माँ. तर हे हॉटेल आहे. कोणतं हॉटेल आहे हे? श्री हरी हॉटेल आहे. आणि ह्याच्यामध्ये अप्रतिम दहीवडा मिळालाय. ह्याची टेस्ट आहे ना एकदम मस्त आहे. आणि ह्यांचा ढोकळा, हा ढोकळा एकदा दाखव. तर जर का तुम्ही कालिका माता मंदिरच्या पुढे आलात ना, तर इथे तुम्ही ट्राय करा. मस्त आहे, क्वालिटी चांगली आहे, स्वच्छता आहे. पुण्यासारखी स्वच्छता मिळणार नाही पण हॉल. आणि हा समोरचा तो त्याचा एंट्री गेट. आणि हे ते व्हिक्टोरिया मेमोरियल आहे. अप्रतिम वास्तू आहे ही, मस्त. चला आपण आतमधून बघूयात हे काय. तर हे कोलकात्यामधलं सेकंड आपलं साईट सीन मध्ये आपण हे कव्हर करतोय. समोर जे आहे ते व्हिक्टोरिया मेमोरियल. कलकत्त्यामध्ये बऱ्याच वास्तू अशा आहेत की ज्या इंग्रजांपासून आहेत. ते इंग्रजांनी डेव्हलप केलेले आहेत. साईडचं गार्डन पण मस्त मेंटेन केलंय. असं वाटत नाहीये की आपण कलकत्त्यामध्ये बाहेरची अर्क सिटी पाहिली, इतकी घाण आहे आणि इथे एवढं स्वच्छता आहे. पुणे मुंबईमध्ये आपण जेव्हा राहतो त्यानंतर कळतं की महाराष्ट्र किती प्रगत आहे. खडकामध्ये संगमरवरी दगडामध्ये पॅलेस बनवलेला आहे. तो 1921 साली तो सुरू झाला. आता तो बांधला का ते सांगतो. बांधला 64 एकरामधला आहे हा संपूर्ण पॅलेस. जे गार्डन एरिया बघताय तुम्ही आजूबाजूला, तो प्लस हे मेमोरियल. 1901 साली 1876 ते 1901 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया तिनं राज्य केलं. 1901 साली तिचा देहांत झाला. आणि तिच्या मेमरीमध्ये इथे त्यावेळेसचा जो शासक होता, ब्रिटिश अधिकारी होता, लॉर्ड कर्झन, त्यानं त्याच्या नेतृत्वाखाली हा पॅलेस म्हणजे हे मेमोरियल बांधण्यात आलं. त्यावेळेस मेमोरियल म्हणून बांधलेलं हे पॅलेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारत सरकारनं तिथं आपल्या जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या आठवणी, त्यांचं म्युझियम इथे तयार केलं. म्हणजे इंग्रजांनी बांधलेली वास्तू त्यांच्या राणीसाठी ती आपण त्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या वापरासाठी घेतली. तर अशी ह्या पॅलेसची किंवा ह्या मेमोरियलची थोडक्यात माहिती आहे. समोर दिसतोय हा पुतळा तुम्हाला, हा व्हिक्टोरिया राणीचा पुतळा आहे. त्याच्यानंतर वरती दिसतोय का एक पक्षी आहे, माणूस आहे, दिसतोय पंख असलेला, तो इंग्रजांचं चिन्ह होतं बघा. आता रोल्स रॉईस गाडी जर तुम्हाला माहिती असेल तर गाडीतून तो बाहेर येतो, तो पक्षी येतो. आता हे बघा तिथं आपल्या भारताचा झेंडा पण लावलेला आहे. ओके. विमान के वक्त लगाया गया क्रेन, म्हणजे 1912ला पण क्रेनचा ह्यांनी वापर केलेला आहे. या मेमोरियलचा चौथर आहे हा बेस. हे मॉडेल जॉर्ज व्ही. मस्त मूर्ती, रेखीव मूर्ती आहे. संगमरवरा मधली ही मूर्ती आहे. त्यांचा तो ड्रेस,
पेंटिंग आहे ते स्क्रीन मध्येही येत नाहीये, एवढं मोठं पेंटिंग आहे. आणि खरंच हो प्रतिम असं पेंटिंग आहे. हॉलमध्ये लावलंय त्यांनी, फार मोठं पेंटिंग आहे, हो प्रतिम आहे असं. जे मॉडेल बनवलं होतं ते ओरिजिनल मॉडेल हे आहे. हे त्या काळातले मेडल्स आहेत. हा मेमोरियल हॉलचा मधला हॉल आणि हा महत्वाचा मुख्य हॉल आहे हा. आणि हा वरचा भाग बघा, पूर्ण हे मेमोरियल संगमरवरामध्ये बांधलेलं आहे. हे जे खांब, हे जे वरची घुमट, हे सगळं पूर्ण संगमरवरामध्ये. ला महार आणि व्हिक्टोरियाचा हा संदेश आहे. हा भारतीयांसाठी त्यांनी एक संदेश दिलेला आहे. हिंद फौजचा समोर बॅच आहे. आझाद हिंद फौज लढाई 1, 2, 3. सुभाषचंद्र बोसांनी जी आझाद हिंद फौज स्थापन केली होती भारताच्या स्वातंत्र्यासाठी, त्याचे हे दुर्मिळ फोटो आहेत. दंताची ही पुढची आणि हा छोटासा टिपो आहे. त्या काळातला तलवारी 1928 इडन गार्डन कलकत्ता. आकाशवाणी भवन बघा इथं. हे साईडचं जे आहे ते आकाशवाणी भवन आहे. इडन गार्डनला लागूनच हे आकाशवाणी भवनची बिल्डिंग आहे. आणि आपला हा दिसतोय जो लोखंडी स्ट्रक्चर, तो आहे हावडा ब्रिज, की जो तयार केला इंग्रजांनी. हावडा स्टेशनच्या एक्झॅक्टली बाहेर हा हावडा ब्रिज आहे. आणि आता त्या हावडा ब्रिज वरून आपण चाललोय. आता हा हावडा ब्रिज. हावडा ब्रिज आला, हावडा ब्रिज. हॅलो, पुन्हा एकदा हावडा ब्रिज. संध्याकाळी गेला बरं का, संध्याकाळी इथेच बसायला. रामकृष्ण परमहंस त्यांचा हा मठ आहे. आता आम्ही आहोत रामकृष्ण मठ, बेल्लूर, कोलकाता. आणि हे त्यांचं ध्यान मंदिर आहे. आणि पलीकडे जे आहे ते स्वामी विवेकानंदांची समाधी आहे. आपण ती पण पाहायला जाऊयात. ऍक्च्युली हा मठ जो आहे तो रामकृष्ण मिशनच्या अंडर आहे. आणि ते फोटोग्राफी इनसाइड ध्यान मंदिर अलाउड नाहीये, त्यामुळे आपण ते आतमधलं कॅप्चर नाही करता आलं आपल्याला. पण फार स्वच्छ आणि मेंटेन हा मठ आहे. माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघताय जे नदीच्या किनारी, गंगा नदीच्या किनारी जो ही आहे स्वामी विवेकानंद यांची समाधी.
जर का तुम्ही कलकत्त्यामध्ये आलात तर हे प्लेस मिस करू नका. बॅक साइडला जे आहे ती आहे गंगा नदी आणि इथं बोटिंग पण आहे. फार स्वच्छ आणि मेंटेन परिसर आहे हा बेल्लूर मठ. कलकत्ता रामकृष्ण मिशन यांच्या अंडरचा हा मठ आहे. समोर जे दिसते आपल्याला ती आहे स्वामी विवेकानंदांची समाधी. ही समाधी आहे ती बेल्लूर कलकत्ता मठ. नो बेल्लूर मठ. आणि आता आमची चालू झाली ही बोट राईड. टुवर्ड्स दक्षिणेश्वर मंदिर. पलीकडच्या काठावरती दक्षिणेश्वर मंदिर आहे, तिथे जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत. बोट राईड, बोट फेरी झालेली आहे. समोर ते मंदिर आहे दक्षिणेश्वर मंदिर, ज्याच्या दर्शनानंतर आपल्याला निघायचंय बॅक टू पुणे. हे देवीचंच मंदिर आहे. आपण सकाळी जे दर्शन घेतलं ते आहे कालिका माता मंदिर, आहे दक्षिणेश्वर मंदिर. त्याच देवीचं हे दुसरं रूप आहे. दक्षिणेश्वर मंदिर कलकत्ता. मस्त क्लीन हे मंदिर आहे. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे.